आणि आपण यूज करतोय रबर शेड. रबर शेडला लगेच लागतायत येऊन छोटे पण. लागला लागला लागला. तर हे लावलं बेट गरीला. आता बघूया कोण लागतंय का. लागलाय मासा खूप वेळानंतर. आता बघूया काय आहे ते. काय गंप्या हाय तरी कसलो मासो. तर गंप्या मासे बाहेर काढतोय त्या डबऱ्यातून. तर हे बघा किती मासे पकडलेत आपण. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत आणि आपल्याकडे भन्नाट प्लॅन आहे आज फिशिंगचा. तर आपण आज सकाळी चाललोय समुद्रावरती. समोर गंप्याना फिडिंग होती पण लांब होती बरीच. तर आपण आलोय समुद्रावरती सकाळीच फिशिंगसाठी. तर रॉड फिशिंग करणार, बेट फिशिंग करणार. तर जास्तीत जास्त प्लॅन असणार आहे मासो पकडूचो आपल्याक. आणि जर मासा लागलाच तर कॅच अँड कुकचा पण प्लॅन आहे. सो मासा लागायला पाहिजे. सोबत आपल्याकडे अँगलर अंकेश गुरव म्हणजेच आपलो गंप्या आहे. तर मी येणार होतो एकटा पण गंप्याला सुट्टी होती. तर गंप्या पण आलाय. तर गंप्या आणि मी रॉड फिशिंग करणार, बीट फिशिंग करणार. मजा येणार आहे जामच. तर जास्त करून ना पॉपर लावूनच चेक करायला पाहिजे. कोकर लागलो ना तर नाद खुळ्यात काम होईल. साधारण बारको पण चालत. आणि पाण्याची कंडिशन बघताय हाय टू लो चालू आहे. आणि इथे बघितलं ना तर पूर्ण क्लिअर पाणी आहे. तर गंप्या ते हे माहिती असता पाण्यात जाऊन असं बघू झालं असता खाली. बघ उतर ताच मासं दिसतात ना. गोळी घालूक झाली असती. तुझ्या गोळी घाल आता. चला तर मित्रांनो पटकन सेटअप तयार करतो आणि गरवायला सुरुवात करतो. स्पॉट एक नंबर आहे हा बघा. तर असा स्पॉट आहे मस्तपैकी आजचा. हा आपला पॉपर लावलाय चकबग आहे स्ट्रॉमचा. तर फिडिंग आहे समोर मध्ये मध्ये. तर बघूया काय स्ट्राईक होते काय. तर इकडे कास्ट करून बघूया. तर इकडे हे बघा सकाळीच नुकसान झालंय. तर बेलाम खाली पडला असा कास्ट करताना आणि लूरच उडावला मग. छे हा बघा मित्रांनो खुश झालो. हा पॉपर आणला दुसऱ्या लूरला अटकवून. आईला नुकसान झालं असता सकाळचाच. तर इथे समोर ना एक कासव आहे मोठंवाले. तर ते मध्ये मध्ये येते वरती. सो भीती वाटते लूर पकडेल वगैरे. आणि लूर पकडला मग काय खरात नाही राव. तर हा इकडे गंप्या आहे. गंप्या फिशिंग करतो इकडून. तर पुढे जाऊया तिकडे. तर तिकडून चांगला स्पॉट आहे एक तिथे पण. तर हा पण स्पॉट चांगला होता. मध्ये मध्ये माशांची ॲक्टिव्हिटी होती. पुढे चेक करूया. तर गंप्याला की ते स्ट्राईक मिस झाली. तर मित्रांनो कॅच झाला एकदम छोटा. ब्लू लाईन ग्रुपर आहे की काय माहित नाही. खूपच छोटा आहे वाटतं. ब्लू लाईन ग्रुपर हा बघा. काय लागला भाऊ तू. आणि हुक बघा कसला झालाय मजबूत एकदम. इथेच ठेवून देतो त्याला. हा डबऱ्यातच जाऊ नको. तर पहिला कॅच झालाय छोटा तरी.
ठेवला. ओ शेट 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 बाईट देऊन गेला. बाईट दिला मित्रांनो. स्ट्राईक दिली हा. छोट्या माशाचीच होती. तर मला वाटतं नक्कीच काहीतरी लागेल अजून इथे, एखादा छोटा मासा तरी अजून. तर समोर बघताय पान मांजरं खूप आहेत. थांबा मोबाईलने दाखवतो तुम्हाला. ही दिसतात सगळी तुम्हाला. ही पान मांजरं आहेत. किती आहेत बघा, ग्रुपने फिरत आहेत. तर ही ना मासे पकडतात. पान मांजर खाली बुडतात आणि वरती येतात. मला बघायला येत आहेत काय कळत नाही. पुढे पुढे येत आहेत बघायला. आणि कशी बघतात बघा डोकी वर काढून. तिकडे गंप्याला पण मासा लागलाय आणि ब्लू लाईन ग्रुपवरच लागलाय सेमच. आईला इकडे सगळं ब्लू लाईन ग्रुपवरच वाटतं. गंप्याला कॅच झालाय. तर इकडे पाणी ना खडपात डीप नाही जास्त, सो छोटे मासे असतात वाटतं. तर बघूया. आणि पाणी ना खाली गेले आता बरंच. बघूया अजून काय कॅच होतोय काय. एक चांगला कॅच व्हायला पाहिजे होता साधारण, मस्त साईजचा. तिकडे गंप्याला दुसरा मासा लागला यार. काय आहे माहित नाही. ब्लू लाईन ग्रुपवर जागे आहे काय आहे. आईला सगळं ब्लू लाईन ग्रुपवर जात की काय. ब्लू लाईन ग्रुपवर काढला गंप्याने दुसरा वाला. छ्या. अरे रॉडचं मासा लागतात की हँडलाईनचं. हँडलाईनचं मासा लागतात की रॉडचं. तर इकडे ना पाणी जास्त डीप नाही आणि खडप आहे. पाणी एकतर क्लिअर आहे त्याच्यातून. तर मोठा मासा इकडे थांबणार पण नाही मला वाटतं. तर छोटे मासे कुठेतरी खडपात असतात तर ते येऊन मारतात. इकडे गंप्याने अजून एक ब्लू लाईन ग्रुपवर काढलाय. अरे गंप्या काय विषय काय आहे. सगळं ब्लू लाईन ग्रुपवर लागतात. आणि आपण यूज करतोय रबर शेड. रबर शेडला लगेच लागतायत येऊन छोटे पण. लागला 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 मित्रांनो. काय माहित नाही. ब्लू लाईन ग्रुपवरच आहे आपण. अरे ब्लू लाईन ग्रुपवर आपण. हा बघा. हा बघा आपण ब्लू लाईन ग्रुपवरच निघाला. पटकन लागला. आईला सगळे ब्लू लाईन ग्रुपवरच आलेत वाटतं. गंप्या इकडे ठेवू यायला ह्याच्यात. हो बघ लागलो इथं. हो बघ. तर हा बघा ह्याचा तर खतरनाक जोक होता मित्रांनो. लूर आणला ना तर ह्या आपल्या दगडातूनच बाहेर आला आणि मारला लगेच इथेच. आताची स्ट्राईक मित्रांनो सगळ्यात भन्नाट होती. खरोखरच खूप मजा येते फिशिंगला आज. 6 मासे पकडले आपण रॉडने पहिल्यांदाच. छोटे का होईनात. ब्लू लाईन ग्रुपवरच आहे वाटतं पण आडतीड पोहत येतोय. नाही हा काय. हा बघा चांगली साईज आहे. हा बघा ब्लू लाईन ग्रुपवर. तर हा तिसरा ग्रुपवर काढला मी ह्या दगडावरून. तर हा ना सुपर शेडचा रबर शेड आहे. तर त्याला लागतायत पटावट. आणि गंप्याकडे उजोच आहे व्हाईटवाला. लागलो. तर हे बघा इकडे सगळे पकडलेले ब्लू लाईन ग्रुपवर आहेत. आणि गंप्याने एक घालवला. त्याच्या बदल्यात दुसरा पण एक पकडला. लगेच पकडलंय. तर इकडे घेऊन येताना घालवला. हे बघा 1 2 3 4 5 नाही. हे बघा 1 2 3 4 5 6 7 पीस आहे. 7 बघ ना. जास्त मोठा नाही. बिल नाही तेवढासा. दगड लाव. बिळात गेलो गंप्या. खणून काढूक लागता की काय. हे बघा मासं पकडून रॉडने पण बिळात ना काढूक लागतात बाहेर. एक तरी आहे.
तर गंप्या परत गेलाय फिशिंग करायला तिथेच, म्हणतो 2-4 मारून येतो परत. तर एकदम मस्त एरिया आहे, जबरदस्त वाटतंय. आता बरेच वाजलेत, ऊन पण आलंय हे बघा, तरी पण गंप्या गरवत आहे. लागला हा गंप्याला मासा लागला परत. ब्लू लाईन ग्रुपर लय मोठं काढलंस रे, लयच मोठं काढलं ना, वावत नाही. अरे बाबा बाबा बाबा. तर तात्पुरती इथली फिशिंग थांबवले. तर आता हे काडपातून निघूया आणि पुढे जाऊया. तर गंप्याने अजून एक गोबरा पकडला तो, म्हणजे 8 गोबरे झाले आपले ब्लू लाईनवाले. तर तिकडे जाऊया, तिकडे थोडीशी बेट फिशिंग वगैरे करू, रॉड फिशिंग पण करू तिकडे डीप पाण्यामध्ये. तर दुसरी पेशी काय लागते काय बघूया. सगळं ब्लू लाईन ग्रुपरच झालं. वाघ आपल्याला कुक करायला पाहिजे होता काहीतरी, चरचा किंवा तांबोशी, कोकर असा पाहिजे होता मासा. कोकर तर काही बरेच दिवस लागलाच नाही, शिवतच नाही. तर सगळे ग्रुपर बाटलीत भरलेत पाण्यात. तर पुढे जाऊया तिकडे परत त्यांना सोडून देऊया जिवंत, म्हणजे जिवंत राहतील बराच वेळ. चल चल चल. आणि गंप्या काय उठोकता नाव काढत नाही तिकडनं. वाघ सगळं ब्लू लाईन ग्रुपर काढताय वेगळंच. गंप्या फिशिंग कशी होती ब्लू लाईन ग्रुपरची? भरपूर स्ट्राईक देत होते, मजा आली ना? जाम आली म्हणजे अजून मन टाक्याच्यात सगळं बाटलीत भरले, जागात नाही या. जिवंतच ना सगळं. तर हे बघा सगळे मासे ओतून ठेवले परत याच्यात, जिवंत आहेत सगळे टोटल. तर पोहत राहतील म्हणजे जिवंत राहतील जास्तीत जास्त वेळ. तर हे इकडे आपण आणलेले बेटसाठी बांगडे 4च आहेत आणि ही हँडलाईन आहे आपली. तर हुक आहे 11 नंबरचा. तर हँडलाईनने फिशिंग करून बघूया आता, बेट फिशिंग. तर हे लावलं बेट गरीला. आता बघूया कोण लागतंय का. तर पाणी डीप आहे ना, सो बघूया कोणतरी लागेल. तर गंप्या इकडे फिशिंग करतोय, रॉड फिशिंग. अजून आपण बेट फिशिंग करूया. तर पाणी डीप आहे इकडे. आय होप कोणतरी लागेल, छोटा मोठा कॅच. चरचा पाहिजे, चरचा, म्हणजे चरच्याला आपण ना रोस्ट केला असता. तर ही फिशिंग कशी भारी असते, असं बसायचं मस्त की लाईन टाकायची आणि वाट बघायची, कोण मारतंय का, कोण ओढतंय का. लागलाय मासा खूप वेळानंतर. आता बघूया काय आहे ते. आईच्या गावात हे ब्लू लाईन ग्रुपवर भेंडी एका पण लागलो, पण मोठो आहे जरा चांगलो. ह्योच पॅटर्न लागताय पण मोठो आहे जरा सगळ्यांपेक्षा. रॉडला लागलेत ना त्यांच्यापेक्षा मोठो आहे जरा. मी बोललो काहीतरी भारी असेल, दुसरा मासा चरचा वगैरे. ब्लू लाईन ग्रुपवरच लागला. गप्प्याला मासो लागलोय आणि चरचो नाही आहे तो, करकर सारखो. वेगळी पेशी बाबा निघाली, बघितलंस. तर मगाचपासून ना मी ते फिशिंग करत होतो, तर मासे छोटे उडत होते, सो छोटी गरी बांधायला सांगितली, लगेच आला. सुटलो बघ गंप्या, जायत मस्त आहे ना. तर चकचकच मासो काढलंस. हा बघताय कसला मासा पकडलाय, नवीनच मासा पकडलाय आज. काय गंप्या हाय तरी कसलो मासो, हो बघा कसलो मासो आहे. तर वेगळाच आहे मासा, कसला आहे माहीत नाही, कमेंटमध्ये सांगा. कलर जबरदस्तच आहे, खरखरीत आहे, खरखरीत. तर मित्रांनो दुपारचा 1 वाजायला आलाय, 2-4 मिनटं बाकी आहेत फक्त. आणि फिशिंग आता थांबवले. सकाळपासून फिशिंग केली, खूप मजा आली आज. तर हा बघा एकदम क्लिअर जिवंत आहे, फिरतोय बघा कसला. तर बाकी सगळे ब्लू लाईन ग्रुपवर आहे त्याच्यात. तर गंप्या मासे बाहेर काढतोय त्या डबऱ्यातून. तर हे बघा किती मासे पकडलेत आपण आज, सगळे ब्लू लाईन ग्रुपवर. हे बघा. तर हा आत्ता मोठा काढला ना तो हँडलाईनने पकडलेला आहे. सगळे ब्लू लाईन ग्रुपवर उठतात बघ. सो संपलं गंप्या, आहे तो लास्ट वाटता. सगळे जिवंत आहेत टोटल, फक्त एक ब्लू लाईन ग्रुपर मेला आहे छोटावाला. तर चला मित्रांनो मासे घेतलेत, आता कल्टी मारूया
आणि जाऊया 2 मासे तर आपण रोस्ट करूया कुठेतरी आपल्या नदीकडे थांबून रोस्ट करूया. इकडे पाणी पण नाही आणि ऊन एवढं लागतंय ना. अरे बाबा 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 भर दुपारी फिशिंग थांबवली अक्षरशः त्याच्यामुळे खूपच ऊन आहे. सीन काय झाला माहिती आहे आपण जाणार होतो व्हाळामध्ये कुकिंग करायला फिशिंगच्या नंतर पण इश्यू काय आपल्याकडे असे खास मासे नाहीत कुकिंग करायला. सगळे गोबरे भेटले आणि ते 2 मासे भेटले वेगळे तर रोस्ट करणार होतो मासे सगळं सामान होतं बॅगमध्ये. आणि येता येता काय झालं गंप्यान आणि मी चायनीज खाल्लं खूप भूक लागलेली तर काहीतरी खायलाच बघत होतो. चायनीज खाल्लं त्याच्यानंतर आता भूकच मरून गेली पूर्णच खूप खाल्लं आहे. तर आता रेसिपी बनवून काय अर्थच नाही त्या माशाची टेस्टच समजणार नाही होय ना गंप्या. तर घरी जाणार होतो तर गंप्या बोलला अजून फिशिंग करूया आपण खाडीमध्ये. समुद्राकडे केली असती पण समुद्राकडे संध्याकाळचा खूप वारा सुटतो त्याच्यानंतर मग कास्टिंगला इश्यू होतो आणि लांब पण यायचं असतं. सो आम्ही आता आलोय खाडीकडे परत एकदा आपल्या स्पॉटजवळ. तर गंप्या म्हणतो खाडीकडे परत फिशिंग करूया नंतर घरी जाऊया. त्याच्यामुळे अजून आता 2-3 तास इथे फिशिंग चालणार आपली त्याच्यानंतर मग घरी जाणार म्हणजे फुल डे फिशिंग असो प्लॅन आजचो. तर सेटअप वगैरे लावून ठेवला आहे मी गंप्या इकडे. तर मी मस्त इकडे जरा बसलोय असा आरामात पडलोय थोडा 5-10 मिनटं पडतो आणि त्याच्यानंतर फिशिंग स्टार्ट करतो. जवळजवळ लिटरभर पाणी प्यालो आहे त्याच्यामुळे आता झोप पण आली खूपच वेगळाच झाला. सख्त आराम की जरूरत आहे मुझे. तर मित्रांनो फिशिंग कडची पण थांबवले जास्त वेळ फिशिंग नाही केली कारण पाण्याची कंडिशनच खास नाही आहे. टाईड खास नाही आहे आपल्याला पाहिजे तशी टाईड नाही आहे. सो उगाच तरी टाइमपास होईल. ॲक्च्युली आपण एकतर आपण सकाळी निघालेलो घरातून काहीतरी 6:45-7 वाजता आणि दिवसभर फिशिंग झाली पण आजचा दिवस भन्नाट गेला. खरं तर कुकिंग करायची होती पण नेक्स्ट टाईमला बघू कारण खास मासे भेटले नव्हते कुकिंग करायला त्याच्यामुळे नेक्स्ट टाईमला कुकिंग करू. तरी पण आज खूप भन्नाट मजा आली. काय गंप्यान मासं हे पकडला जाऊ रॉडने वावच नाही रॉडने मासं पकडला गंप्यान. अरे बाबा बाबा बाबा. तर आता झोप पण यायला लागली सो घरी चाललोय गंप्याने मी. तर आता हा व्हिडिओ इथे एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.